आध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची पेरणी करून उभ्या भारत देशामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रचार करणारे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचं गुरुवर्य व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त पारायण गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराज यांचे आपल्यामध्ये आगमन होत आहे। महाराजांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व सत्कार मूर्तींचं, त्यांच्या समेत आलेल्या परिवारातील सदस्यांचं, त्याचबरोबर या वृत्तपत्रावरती प्रेम करणाऱ्या शुभचिंतकांचं, हितचिंतकांचं पुनश्च एकदा दैनिक दामाज एक्सप्रेस यांच्या वतीने सहर्ष स्वागत, मनापासून स्वागत, मनस्वी स्वागत। प्रसिद्ध निर्माते सन्माननीय राजकुमारजी कांबळे सरांनाही विनंती आहे की कृपया आपणही विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं। संयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे की कृपया आपणही व्यासपीठावरती या। त्याचबरोबर संयोजकांच्या वतीने आपणास विनंती व सूचना या ठिकाणी नमूद करण्यात येते आहे की सर्व पुरस्कारार्थींनी पहिल्या रांगेमध्ये बसून घ्यावं। सर्व पुरस्कारार्थी श्रीरामांना विनंती आहे की पहिल्या रांगेमध्ये कृपया आपण बसून घ्यावं। त्याचबरोबर उपस्थित सर्वच महिला माता भगिनींना विनंती आहे की कृपया पुढे जागा आहे, सर्वांनी पुढे या, जेणेकरून येणाऱ्या महिला भगिनींना पाठीमागे बसण्यास जागा उपलब्ध होईल। सर्वांनाच विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी या। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आमच्या सर्व बांधवांना विनंती आहे की कृपया बाहेर आपण उभा न राहता येऊन बसा। आजच्या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त पारायण गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराज, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री दिगंबर बापू भगरे, त्याचबरोबर यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या शब्द साधनेचा उगवता यज्ञकुंड सर्वसामान्य जनतेच्या मनापर्यंत पोहोचतो असे सुप्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील, त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर मंडळींचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा व संयोजन समितीच्या वतीने सहर्षत स्वागत, मनस्वी स्वागत, मनापासून स्वागत। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, नियोजित कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय अनिरुद्धजी कांबळे साहेबांचे या ठिकाणी आपल्यामध्ये आगमन होत आहे। आपणासही विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं। सन्माननीय कांबळे साहेबांना विनंती आहे की कृपया आपणही मंचावरती यावं। निर्भीड आणि निस्पृह पत्रकारितेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणाचा वसा आणि वारसा आपल्या शब्दांच्या माध्यमातून, अक्षरांच्या जुळवाजुळीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तपत्र म्हणून दैनिक दामाजी एक्सप्रेसचा उल्लेख नेहमी जिल्ह्याच्या नकाशावरती अधोरेखित केला जातो। अशा या दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा द्वितीय वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्वजण वेळात वेळ काढून या सभागृहामध्ये उपस्थित आहात। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा यांच्या वतीने आम्ही सहर्षाचं स्वागत करतो। मध्ये विचारांच्या माध्यमातून चळवळीचं रूप अधिक व्यापक व्हावं आणि सर्वसामान्यांचे न्याय व हक्कांना वाचा फुटावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून आपल्या तालुक्यामध्ये दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून वाचकांची, त्याचबरोबर वृत्तपत्राची चळवळ समृद्ध सक्षम करणारं वृत्तपत्र म्हणून दैनिक दामाजी एक्सप्रेसकडे सर्वसामान्य माणूस आशेनं पाहतो आणि त्याची आशेची ही किमिया आपल्या वार्तांकनाच्या माध्यमातून समर्थपणे मांडणारं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा यांचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा व सन्मान वितरण सोहळा अगदी काही क्षणांमध्येच या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत। दैनिक दामाजी एक्सप्रेसवरती असणाऱ्या प्रेमापोटी, स्नेहापोटी, आपुलकी पोटी, जिव्हाळापोटी आपण सर्वजण हातातील काम बाजूला ठेवून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहात। आपणा सर्वांचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा यांच्या वतीने मी सहर्षाचं स्वागत करतो। आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अमोलजी जाधव साहेबांनाही विनंती आहे की कृपया आपण मंचावरती यावं। आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी जाधव साहेबांना संयोजकांच्या वतीने विनंती आहे की कृपया आपण मंचाकडे या।
चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे. भागवत धर्माचा हा साक्षात्कार ओराश घेऊन मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा द्वितीय वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत. कार्यक्रमाच्या प्रारंभी नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड करमाळा विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी सन्माननीय श्री पांडुरंगजी भगत सरांनी मांडावी अशी आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आता जे अध्यक्ष निवड केली त्यासाठी माझं पूर्णतः करमाळा तालुका वर्धापन दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी माननीय गणेश भाऊ करे पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष निवडीस आमचे सहकारी मित्र दत्तात्रयजी डांगे यांनी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ता जी अध्यक्षपदाची निवड आमचे तालुका प्रतिनिधी पांडुरंग भगत यांनी केलेली आहे त्या निवडीबद्दल करमाळा विभागातर्फे मी अनुमोदन देत आहे. मंडळी, वास्तविक पाहता जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे नियोजित अनुमोदन हे डांगे साहेबांकडे होतं, परंतु प्रसंगावधान राखत सन्माननीय गाडेकर सरांनी अनुमोदन केलं आणि दुहेरी भूमिकेमध्ये पाहत असताना आजच्या कार्यक्रमाचं नेमकं प्रास्ताविक ही गाडेकर सरांनी मांडावं अशी आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आजच्या दैनिक दामाजी एक्सप्रेस द्वितीय वर्धापन दिन करमाळा विभागीय या कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळाचे हप माननीय सुधाकर महाराज इंगळे, तसेच प्रमुख उपस्थिती दत्त कला फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास झोळ, तसेच गेल्या वर्षी हे हॉल उपलब्ध करून दिला आणि ह्याही वर्षी उपलब्ध करून दिलेले असे ते या यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशजी करे पाटील, तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रामदासजी खराडे, आमचे मित्र आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कांबळे साहेब आणि स्टेजवरील उपस्थित सर्व मंडळी आणि आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पुरस्कर्ते, त्यांच्याबरोबर आलेले सर्व मंडळी आणि ह्या दैनिकावर प्रेम करणारे सर्व करमाळावासी, आज मला या ठिकाणी खरंच असा आनंद वाटतो की हा आमचा द्वितीय वर्धापन दिन यशस्वीरित्या या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत. यामध्ये गत वर्षी एक चांगल्या प्रकारची झलक या करमाळा तालुक्यानं अगदी सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रभर दाखवून दिलेली आहे की साधारणपणे कुठल्याही वेचक बातम्या असू द्या किंवा चांगल्या वाईट बातम्या असू द्या किंवा आपल्या राजकीय प्रतिष्ठेला अगदी साजेशा अशा बातम्या असू द्या, त्या सर्व स्तरातील बातम्या देण्याचं काम या दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या टीमनं ह्या ठिकाणी जवळपास 2 वर्षापासून केलेला आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 14 वर्षापूर्वी सुरू झालेला हा दैनिक दामाजी एक्सप्रेस हा पेपर बघता बघता सोलापूर जिल्ह्याच्या 11ही तालुक्यामध्ये म्हणजे सर्व भागामध्ये प्रकाशित झाला आणि या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना या ठिकाणी बगरे सरांनी एक चांगल्या प्रकारची चुणूक दाखवून अशा प्रकारच्या कार्यक्रमाला वाव देत
जेणेकरून ज्या त्या तालुक्यामध्ये जे काय विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे काय मंडळी आहेत त्यांच्या कार्याचा कुठंतरी गौरव व्हावा। सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, म्हणजे अशा या भागातून त्यांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळावी ह्या हेतूने त्यांनी तालुका स्तरावर प्रत्येक वर्षी 10 पुरस्कारांचं नियोजन करतात पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातून, आणि ज्या त्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला जातोय आणि त्या ठिकाणी उद्दंड असा प्रतिसाद मिळतो। म्हणजे ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर दैनिक दामाजी एक्सप्रेस हे तळागाळातील लोकांना आणि एक आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी एक असं हे दैनिक आहे, असं ह्या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद सर। विविध संतांच्या पदस्पर्शाने आणि अस्तित्वानं पुनीत आणि पावन झालेल्या मंगळा संत नगरीमध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू झालेलं हे दैनिक दामाजी एक्सप्रेस अनेक स्थित्यंतर पार करत दौडदौड करत आहे आणि नेमकं 2 वर्षांपासून विभागीय कार्यालय करमाळा या तालुक्यामध्ये आपल्या विचारांची मांडणी शब्दाच्या रूपाने मांडत असताना बरं मांडण्यापेक्षा खरं मांडणं ही समर्पक पत्रकारितेची व्याख्या समजून या वृत्तपत्रानं करमाळा तालुक्यामध्ये मांडलेला प्रपंच कशा पद्धतीने 2 वर्षांमध्ये चालू आहे याचं सुंदर असं मार्मिक प्रास्ताविक या ठिकाणी गाडेकर सरांनी मांडलं। या प्रास्ताविकानंतर व्यासपीठावरील सर्वच पाहुण्यांना मी विनंती करतो की ज्या महापुरुषांना 16व्या शतकामध्ये 350 वर्षांपूर्वींचं गुलामगिरीचं हे राज्य उलथून पाडून स्वराज्य हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या माथेवरती आपली माया धरली असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमाप्रसंगी सर्वच मान्यवरांच्या शोभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण पुढील कार्यक्रमास या ठिकाणी सुरुवात करूया। तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी राजकारण, अर्थकारण, सहकार, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य आदी सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व दिग्गज आणि ज्येष्ठ श्रेष्ठ करमाळा विभागीय कार्यालय यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आमच्या सर्वच आईंचं आणि ताईंचं सुद्धा संयोजकांच्या वतीने मी सहर्षाचं स्वागत करतो। या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सरसेनापती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे। असं म्हटलं जातं की यशस्वी माणसं वेगळं काहीच करत नाहीत, परंतु जे करतात ते थोडंसं वेगळेपणे करतात आणि यशाला गवसणी घालतात। अशाच रूपामध्ये पुरस्काराचे मानकरी ठरलेले समाजरत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री अनिरुद्धजी कांबळे सर, रत्न पुरस्काराच्या मानकरी माननीय सौभाग्यवती महोदया जयश्रीताई गवळे मॅडम, शिक्षक रत्न पुरस्काराचे मानकरी सन्माननीय जाकीरभाई मुलानी सर, आदर्श पत्रकार ॲडव्होकेट सन्माननीय श्री बाबूराव झिरडे साहेब, अभियंता सन्माननीय सौभाग्यवती महोदया शीतल मॅडम, रंगनाथ शिंदे साहेब, कलारत्न पुरस्कार सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी संपन्न होतो आहे। जे शब्द साधनेचे उत्कृष्ट उपासक सन्माननीय गणेशजी पवार साहेब, त्याचबरोबर बहुजनांची पोरं शिकली पाहिजे, जगाच्या स्पर्धेत टिकली पाहिजेत यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची क्रांती आपल्या हाती घेणारं विद्यालय म्हणजेच राजाभाऊ तळेकर विद्यालय केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या प्रशालेस आदर्श शाळा या पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। तर पुनश्च एकदा उपस्थित सर्वच हितचिंतकांचं शुभचिंतकांचं या तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर मंडळींचं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा यांच्या वतीने सहर्षाचं स्वागत। ज्या माऊलीच्या गर्भामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जागृत झालं अशा राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या संस्कारांना येतो भारतीय संस्कृती है याच संस्कृतीचा धागा पकडून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान करणं हे दैनिक दामाजी एक्सप्रेस या परिवाराचं परम कर्तव्य समजून आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भागवत धर्माचा विचार हा मौलिक तत्वानी नव्हे तर सदृढ आणि सुमधुर वाणीच्या माध्यमातून समाज मनात पेरणारे आमचे गुरुवरी हरिभक्त परायण
सुधाकरजी इंगळे महाराज यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक आमचे मार्गदर्शक सन्मान्य दिगंबर बापू भगरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। महाराजांना विनंती आहे की दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा यांच्या वतीने होणारा हा छोटी खनी सन्मान आपण स्वीकृत करावा। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष या ठिकाणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवर्य इंगळे महाराजांचा सन्मान संपन्न होतो आहे। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या शब्द साधनेच्या मुलुखावरील मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या शब्द साधनेच्या नकाशावरती अधोरेखित केला जातो असे सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। करमाळा विभागीय कार्यालय सन्माननीय भगत सरांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते गणेश भाऊंचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा। यानंतर पंचायत समिती करमाळा या तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपसभापती सन्माननीय पैलवान दत्तात्रयजी सरडे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। माढा विभागीय कार्यालय प्रतिनिधी सन्माननीय प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर सरांना विनंती आहे की आपण उपसभापती महोदय यांचा या कार्यक्रमाप्रसंगी यथोचित सन्मान करावा। यानंतर कृषी भूषण पुरस्कार विजेते व आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय दादासाहेबजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी गाडेकर सरांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे। सन्माननीय पाटील साहेबांना विनंती आहे की संयोजकांच्या वतीने होणारा हा छोटासा सन्मान आपण स्वीकृत करावा। सन्माननीय हरिश्चंद्र गाडेकर सर यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री रामदासजी खराडे साहेब आपलाही सन्मान संयोजकांच्या वतीने संपन्न होतो आहे। सन्माननीय तुषारजी जाधव साहेबांना विनंती आहे की हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं। बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रामदासजी खराडे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी संयोजकांच्या वतीने संपन्न होतो आहे। सन्माननीय तुषारजी जाधव साहेबांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं। यानंतर आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी जाधव साहेबांचा सन्मान बार्शी वैराग प्रतिनिधी सन्माननीय ओंकारजी गायकवाड यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। आम आदमी पार्टी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय श्री अमोलजी जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी बार्शी वैराग प्रतिनिधी सन्माननीय ओंकारजी गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे। यानंतर दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक आमचे मार्गदर्शक सन्माननीय दिगंबर बापू भगरे, प्रसिद्ध निर्माते सन्माननीय राजकुमारजी कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। सन्माननीय श्री दीपकजी फरतडे आपणास विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण समोर यावं। सुप्रसिद्ध निर्माते सन्माननीय कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी दीपकजी फरतडे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। मंडळींचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संपन्न होतो आहे। पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीनं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा या वृत्तपत्र समूहाच्या वतीने मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय हरिभक्त परायण गुरुवर्य सुधाकरजी इंगळे महाराजांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगतातून आम्हास आशीर्वाद द्यावे। आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय उत्कृष्ट निवेदक या पुरस्काराचे शिल्पकार सन्माननीय गणेशजी पवार सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं। दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून आपणाला लाभलेले सन्माननीय हरिभक्त परायण अखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंगळे महाराज
तसेच दुसरे हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ सुप्रसिद्ध वकील म्हणून आपण संपूर्ण तालुका ज्यांना ओळखतो, सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून आपण ज्यांना ओळखतो, व्यसनमुक्तीच्या माध्यमातून ज्यांचं जिल्हाभर काम आहे असे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे हरिभक्त परायण हिरडे आबा, ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ सन्माननीय गणेशजी भाऊ करे पाटील, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ते दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक सन्माननीय बगरे सर, तसेच या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्धजी कांबळे महाराज, कृषीभूषण दादासाहेब पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला ते आमच्या भागातील प्रामाणिकपणे इमानी इतबारे पत्रकाराची भूमिका बजावणारे सन्माननीय भगत सर, खऱ्या अर्थानं तळागाळातल्या निवडक आणि वेचक माणसांना पुरस्कारासाठी या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी या माणसांची निवड केली. खरोखरच एक चांगल्या प्रकारचं दैनिक दामाजी एक्सप्रेस या जिल्हाभर काम करत असताना द्वितीय करमाळा तालुक्यामध्ये पाय ठेवून यांना 2 वर्ष झाली आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या करमाळा तालुक्यामध्ये या दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून चालू आहे. चांगल्या बातम्या प्रकाशित करणं आणि जिथं काय चुकीचं आहे तेही त्याच्यावरही प्रकाश टाकणं हे वर्तमानपत्राचं काम असतं. माझ्यासारखा एक फटका कार्यकर्ता, या ठिकाणी सामान्य कुटुंबातला माणूस, परंतु माझी या ठिकाणी निवड केली. असे अनेक वर्तमानपत्र मी बघितले, पण जाहिरात देता का, हे करता का, ते करता का, पण तशी काही मला बगरे सर भगत सरांनी अजिबात ही काही तसदी लावली नाही किंवा काही नाही. चांगलं प्रामाणिकपणे भगत सर आमच्या भागामध्ये काम करतात आणि खऱ्या अर्थानं या दामाजी एक्सप्रेसचा पुरस्कार आज या ठिकाणी मिळत असताना त्या पुरस्कारामुळे निश्चितपणे आमची उंची या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे चांगल्या गुणीजन माणसांना तुम्ही आज ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल मी शतशः तुमच्या या दैनिकाचा आभारी आहे खरोखरच. आणि या व्यासपीठावरची सगळी माणसं आज योगायोगाने या ठिकाणी भेटलेले आहेत. खरोखर निश्चितपणे आम्हाला आणखी समाजामध्ये काम करत असताना ऊर्जा मिळेल, बळ मिळेल. मला जो पुरस्कार मिळतोय उत्कृष्ट निवेदक म्हणून, सर गेली 29 वर्ष झालं, ज्यावेळेला माझी 12वी शिक्षण झालं आणि केवळ आध्यात्मिक आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये लहानपण गेल्यामुळं वक्तृत्व कला ओघानेच माझ्याकडे होती. संत साहित्याचं वाचन, अभ्यास आणि पठन मनन केल्यामुळं तोही अभ्यास माझ्याकडे आहे. ज्या ज्या ठिकाणी लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, 29 वर्षात कुणाच्या फुटक्या कवडीलाही स्पर्श न करता, 1 रुपयाही मानधन न घेता मी तालुकावर ते काम करतो आणि आयुष्यभरामध्ये करत राहील. त्याचं फळ काय मिळालं असेल? कुणाचा कार्यक्रम करत असता कुणी 1000 देत असतील, 2000 देतील, 3000 देत असतील, पण जिथं इकडे महाराज कोट्यावधीने भरून नंबर लागत नाही, तिथं माझ्या एका फाटक्या सामान्य वडशिने खेडेगावातल्या शेतकऱ्याचा मुलगा, की जो मुलगा 10वी पर्यंत मराठी माध्यमामध्ये शिकतो आणि तो मुलगा जिल्ह्यामध्ये नीट परीक्षेमध्ये 2020 ला जिल्ह्यात प्रथम येतो. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नीटला 645 गुण घेऊन तो एम्स हैदराबादला जातो आणि दक्षिण भारतातल्या 14 राज्यातल्या मुलांना हरवून पहिल्या वर्षी 3 गोल्ड मेडल मिळवतो. आता मराठी शाळेचा मुलगा तिथपर्यंत जातो. पुण्यही असते सर, तुमच्यासारख्याचा शक्तिपात आमच्या कुटुंबावरती झाला. महाराज मंडळींचा मंदिराच्या समोर आमचं 100 फुटावर घर आहे. रोज 2 तास मंदिरामध्ये आम्ही भजन म्हणतो आणि त्यामुळे निवेदनाची कला आत्मसात झाली. मला पुरस्कार मिळाला, त्यात योग्य मिळालाय उत्कृष्ट निवेदक. मला वाटतं कोणता पुरस्कार आहे कुणास ठाऊक, परंतु त्या उत्कृष्ट निवेदक या पदाला सार्थ ठरावं. हिरडे साहेब 25 वर्ष राजकारणात झुकून देऊन काम केलं, पण कुणाच्या 10 रुपयाचे पेट्रोल मध्ये सुद्धा मिंदा नाही. निवेदक म्हणून 29 वर्ष काम करतो. कुणीही तालुक्यात सांगावं गणेश पवारला मी 100 रुपये दिले म्हणून, त्याची पोचपावती मला परमेश्वराने दिली आणि संत दामाजींच्या नावाने मिळणारा पुरस्कार मला मिळतोय म्हणून मी धन्य समजतो. एखाद्या पुढाऱ्याला कौतुक करण्यापेक्षा ज्यांचं नाव मोठं आहे, ज्यांची कीर्ती मोठी, त्यांच्या नावाचा पुरस्कार आणि इंग्रज साहेब, करे पाटील आणि हिरडे आबा या सर्व मान्यवरांच्या हस्ते मला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. यापेक्षा दुसरं काय मोठेपण असावं. आणि कर्मण्यवाधिकार असते मा फलेशु, कर्म करत राहा फळ देतो. आता काय एकनाथा सरकारने आपल्या घरी येऊन देव पाणी भरणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही प्रामाणिकपणे समाजामध्ये काम करताना त्यावेळेस तुमची मुलं तुमची झेरॉक्स कॉपी असतात
आणि मुलं ज्यावेळेला यशाच्या शिखरावर जातात ना, तो कीर्तीचा झेंडा अमरपणे फडकत राहतो. तसं नशीब या फाटक्या गणेश पवारला लाभलं. माझ्या मुलानं देदीप्यमान यश संपादन केलं. याचं सर्व श्रेय तुमच्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादाला जातं आणि तोच वसा आणि तोच असणारा वारसा घेऊन पुढे या ठिकाणी चालूया. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यात. बगरे साहेब असंच आमच्यावरती लक्ष असू द्यात. निश्चितपणे या पुढेही अशाच प्रकारचं काम आपल्या या दैनिकाच्या माध्यमातून घडावं हीच अपेक्षा पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. नमंत उदाहरण म्हणजे तुम्ही आहात आणि याला जोडून थोडस असं सांगावं वाटतं. खरंच मी हे सांगत असताना या माणसाला मनामध्ये चीड येत असेल, या माणसाला हे कधीच पटत नाही, तरी सुद्धा महाराज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, देशाला सुद्धा समजलं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटला की कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर फुटकी कवडी सुद्धा मी घेत नाही, त्याच पद्धतीनं हा माणूस सुद्धा आध्यात्मिक परंपरेमध्ये पायिक म्हणून आपल्या सर्वांना आपली मस्तक जागा राहण्याचं काम प्रबोधनाच्या माध्यमातून करतायत. असे हरिभक्त परायण गुरुवर्य सुधाकर इंगळे महाराज संपूर्ण देशामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम करतात, परंतु 1 रुपयांचं मानधन सुद्धा न घेता आज कीर्तनाची व्यथा आणि अवस्था बघितली तर काय सांगावं लागेल हा सर्वांच्या समोर असणारा प्रश्न आहे. आणि तुमच्या पंथीला अशी माणसं बसली की भागवत धर्माचा झेंडा अटके पार होतो, यामध्ये तिळमात्र शंका असण्याचं मुळीच कारण नाहीये. यानंतरच्या या कार्यक्रमाप्रसंगी कृषीभूषण पुरस्कार विजेते सन्माननीय श्री दादासाहेबजी पाटील साहेबांना विनंती आहे की नियोजित कार्यक्रमाप्रसंगी आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. या ठिकाणी दैनिक दामाजी एक्सप्रेस या दैनिकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमासाठी स्टेजवर जमलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंगळे महाराज आणि ज्यांच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होतोय आमचे परममित्र गणेश भाऊ करे पाटील आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, आजचा हा दिवस खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. कारण आताच पवार साहेबांनी सांगितल्यासारखं संत दामाजीच्या नावाने जे वृत्तपत्र चालू होतं, अशा वृत्तपत्राचा हा दुसरा वर्धापन दिन असावा आणि या वर्धापन दिनासाठी स्टेजवर उपस्थित असणारे असे महान व्यक्तिमत्व आपल्या समोर असावे. आणि पुरस्कार जातो कुणाला तर समाजातून निवडक रत्न जे काढलेले आहेत, पारखले आहेत अशा व्यक्तिमत्वांना. मित्रांनो, पुरस्कार देण्यामागची कारणं काय असतात? समाजात खूप पुरस्कार मिळतात, खूप जणांना मिळतात. पुरस्कार यासाठी दिला जातो कारण पुरस्कार जो माणूस मिळवतो तो माणूस त्या पुरस्काराच्या उंचीमध्ये त्यांनी भर टाकली पाहिजे. मला एवढं सांगायचं आहे की ज्या व्यक्तींना पुरस्कार मिळतो ते व्यक्ती समाजामध्ये एक उत्तुंग यश मिळवलेली व्यक्ती असतात किंवा सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करणारे व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींची पाठ थोपटणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य असतं. त्यामुळे होतं असं की ज्या व्यक्तीने जे कर्तृत्व केलेलं आहे त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळते आणि तो तिथून पुढचं काम अजूनही जोमाने करतो आणि समाजातील इतर लोक त्याच्याकडे बघून त्याचा हेवा वाटल्यामुळं इतरही लोक आपण का करू शकत नाही, आपल्यात काय कमी आहे, अशा भावनेने जिद्दीने पेटून इतरही लोक त्या पद्धतीनं काम करू लागतात. आपण बघतोय आज सर्वच पुरस्कारार्थी, कुणाचंच आपण एकाचं नाव घेऊ शकत नाही. प्रत्येक पुरस्कारार्थी आपापल्या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि ह्या पुरस्कारार्थींकडे बघून परत आपल्या समाजातील लोक बाकीचे काम करत आहेत. मला दैनिक दामाजीचं कौतुक यासाठी आहे कारण 2च वर्ष झालं दैनिक दामाजी एक्सप्रेस आपल्या कर्नाळ तालुक्यामध्ये आहे. आम्ही जवळून बघतोय कारण आमच्या कंदर भागातील पत्रकार पांडुरंग भगत सर यांचं काम आम्ही नेहमी जवळून बघत असतो. तर निर्भीड पत्रकारिता कशाला म्हणतात हे दैनिक दामाजी एक्सप्रेसकडे बघून बोलावं असं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतो भगत सर ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस कुठलीही घटना घडली तर त्या स्पॉटला जाऊन स्वतः फोटो काढणं आणि स्वतः बातमी तयार करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे ज्या अर्थी माझ्या जवळ भगत सर आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय असा विषय नाही.
पण त्यांच्यासारखे अजून पत्रकार असतील दैनिक दामाजी एक्सप्रेसमध्ये की ते अशा पद्धतीचं कामं करत असतील. कारण फक्त लांब बसून मोबाईलवरनं बातम्या घेण्यापेक्षा स्वतः ऑन द स्पॉट जाणं हे पत्रकारासाठी कधीही चांगलं असतं. कारण ज्या वेळेस दैनिकामध्ये कुठल्याही दैनिकामध्ये बातमी येते, समाज ते वाचतो, त्यावेळेस त्या बातमीवर समाज डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यामुळे प्रत्येक दैनिकाचं कर्तव्य लागतं की बाबा त्यांनी बातमी खरी आणि ताजी दिली पाहिजे. त्यामुळं आपण जे सर्वजण बघत आलो दैनिक दामाजी एक्सप्रेसने 2 वर्षात खेडोपाड्यापर्यंत गलीबोळापर्यंत आपलं नाव पोहोचवलंय. त्यामुळं मी सर्वांच्या वतीने दैनिक दामाजी एक्सप्रेसला त्यांच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपसभापती सन्माननीय पैलवान दत्तात्रयजी सरडे साहेबांना विनंती आहे की नियोजित कार्यक्रमास आपण शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सन्माननीय पैलवान सरडे साहेब. आज दामाजी एक्सप्रेसचा दुसरा वर्धापन दिन आणि या वर्धापनाच्या निमित्त समाजाच्या लोकांनी चांगलं काम केलं पुरस्कार देण्याचं काम केलं. आज आताच ज्यांना पुरस्कार मिळाले ते खरोखरच भाग्यवान आहेत. आणि अशा या कार्यक्रमाला हरिभक्त परायण इंगळे महाराज आणि व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मंडळी, प्रथम या दामाजी एक्सप्रेसला आमच्या करमाळा पंचायत समितीच्या वतीने शुभेच्छा देतो. बंधूंनो, माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला महत्त्व आहे. तसे नसते तर चंदनाचे नागही राहिले नसते, सर्वांनी वडाचेच कौतुक केले असते. माणूस 100 वर्ष जरी जगला तरी मेल्यानंतर माणसातला विसरून जातो. पण आज ही माणसं मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहणार आहे. कारण ज्यांना पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचं काहीतरी चांगलं काम असल्याशिवाय तुम्हाला सांगतो पुरस्कार समाजात दिला जात नाही. आज खरे पाटलाच्या माध्यमातून जे तालुक्यात काम केलं जातं, जे तालुक्यात त्यांनी काम उभं केलंय, खरंच वाखाणण्याजोगे काम. आणि खास त्याच्यासाठी बोलायला उभा राहिलो. इंगळे महाराज इतकं चांगलं काम करतात खरे पाटील. भविष्यात त्यांना 100% चांगली संधी मिळाल्याशिवाय होणार नाही, लक्षात ठेवा. आणि अगदी पोट तिडकीनं तुम्हाला सांगतो त्यांचं काम असतं. समाजातल्या ज्या तुम्हाला सांगतो वंचित घटक आहेत त्या वंचित घटकापर्यंत पोहोचण्याचं काम गणेश खरे पाटलांनी केलंय. तालुक्यातल्या जवळजवळ सर्व शाळेत ह्यांनी TV तुम्हाला सांगतो सगळं इतकं सुंदर पद्धतीने, आणि कधी बोलबाला नाही, काय नाही अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. आणि आज पहिल्यांदा योग आलाय मला. त्यांनी एकदा ज्या कार्यक्रम इथं असतं त्या कार्यक्रमाला तुम्हाला सांगतो आमंत्रित केलं जातं. पण आज भगत सरांनी मला आवर्जून सांगितलं होतं यावंच लागतंय, म्हणून या कार्यक्रमाला आलो बंधूंनो. आणि हवायोग तुम्ही इथं हजर राहिला त्यामुळं आमचं भाग्य म्हणलं तरी हरकत नाही. या कार्यक्रमाला अगदी तुम्हाला सांगतो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समाजात ज्यावेळेस माणूस चांगलं काम करतो, चांगलं कुठंतरी हे करतो, परिस्थिती माणसाची तुम्हाला सांगतो अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही असं नाही की श्वासोश्वास थांबला म्हणजे मरण नव्हे बंधूंनो. जो अन्यायाला प्रतिकार करत नाही त्या दिवशी तो माणूस मेलेला असतो, हे लक्षात ठेवा. माणूस मेल्यानंतर त्याला शेकडो वर्ष जगण्याचं काम, त्याचा विचार, त्याची भाषा, त्याचं समाजातलं काम करत असतं, हे लक्षात ठेवा. आज 40व्या वर्षी तुम्हाला सांगतो स्वामी विवेकानंद गेले, 32-33व्या वर्षी संभाजी महाराज गेले. शेकडो वर्ष त्यांचं नाव राहणार आहे. मेला म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचं नाव बुडलं असं होत नाही. समाजात ज्या लोकांनी चांगली कामं केली त्यांचं आज तुम्हाला सांगतो नाव आहे.
अशाच माणसांना समाजात किंमत दिली जाते. नाहीतर किती लोक ह्या धर्तीवर आले असते, किती गेले असते, त्याचं मोजमाप राहिलं नाही. अशा पद्धतीनं आम्हाला मी इथे बोलवलं. आमचा जो आदर सत्कार केला, जास्त बोलणार नाही, बराच कार्यक्रम अजून बाकी आहे. आम्हाला इथं बोलवलं, आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल पुन्हा अजून या संस्थेचा आभारी मानतो. असंच प्रेम, असंच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, संपूर्ण तालुक्यालाच आपलं कुटुंब मानून समाजकारणाचा नवा मानदंड निर्माण करणारे व नियोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश भाऊ करे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण आपलं अध्यक्ष मनोगत या कार्यक्रमाप्रसंगी मांडावे. सन्माननीय श्री गणेश भाऊ करे पाटील. आठवे शब्दसृष्टी अंगवे, जयाची गीतेची वाचता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. महाराष्ट्राच्या संतांच्या दैदिप्यमान संत परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबा राय, नाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आदी सकल परंपरेला, संत परंपरेला विनम्र अभिवादन करून ज्यांनी ही संतांची मूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोहोचवली, अशा बराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, दामटांना, शाहिरांना, तमासगिरांना आणि लोकसंस्कृतीच्या सर्व उपासकांना, आई कमला भवानीच्या दरबारातील इथं जमलेल्या सर्व कर्मकारांना आणि दामाजींच्या नगरीतनं आलेल्या, मंगळवेढ्यातनं आलेल्या, व्यासपीठावरील तुम्हा सर्व मान्यवरांना सर्वात प्रथम माझं विनम्र अभिवादन. आज खरं तर फार मोठा योग आहे. संतांची भूमी म्हणून मंगळवेढ्याला ओळखलं जातं. अशा संतांच्या भूमीतनं दामाजींच्या नावानं एखादे दैनिक उभा राहावं आणि संत दामाजींच्या तत्वानुसार त्या दैनिकानं चालावं आणि आई कमला भवानीच्या दरबारामध्ये याचा दुसरा वर्धापन दिन व्हावा. मला वाटतंय खऱ्या अर्थानं बगरे सर आपल्या कर्तृत्वासाठीचा हा कार्यक्रम या मातीत होतोय. आपल्याला धन्यवाद दिलं पाहिजे. आपलं हार्दिक अभिनंदन या निमित्तानं मी करतो. खरं तर आज सगळे चॅनल्स पाहिले, प्रसार माध्यम पाहिली तर परिस्थिती तशी फार बिकट वाटते. प्राध्यापक जयदेव डोळे एक दिवस व्याख्यानाच्या निमित्तानं फार सुंदर त्यांनी प्रसार माध्यमांची सामाजिक बांधिलकी कोणासाठी याच्या निमित्ताने त्यांनी एक फार चांगला प्रसंग सांगितला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की एक गुराखी असतो. तो गुराखी एका म्हशीला चरायचं काम करत असतो. म्हैस आपल्या पायाने काहीतरी उकरते, त्यातनं काहीतरी किडे बाहेर येतात. ते आलेले किडे ते पाठीमागे बगळे खात असतात आणि बगड्यांचं खाऊन झाल्यानंतर ते बगळे म्हशीच्या पाठीवरती बसतात. पुढे प्राध्यापक जयदेव डोळे असं सांगतात की ते जे बगळे ती म्हणजे प्रसार माध्यम आहे, ज्या म्हशीवर बसलेत ती म्हणजे आमची लोकशाही आहे आणि जो गुराखी आहे तो आमच्या लोकशाहीचा मतदार आहे. अशी आमची प्रसार माध्यमांची अवस्था आहे. आज खऱ्या अर्थानं त्या गुराखी खऱ्या अर्थानं म्हशीचा मालक असतो. पण खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळी भ्रष्टाचार करणारी प्रसार माध्यम आमच्या पुढे येतात आणि ती खाऊन झाल्यानंतर म्हशीच्या पायातल्या सगळ्यातनं उभे राहिलेल्या नंतर पाठीवर जाऊन बसतात आणि त्यांना वाटतं की या लोकशाहीचं संरक्षण आम्ही करतोय. अशी परिस्थिती जर समाजात होत असेल तर सामाजिक बांधिलकी नेमकी प्रसार माध्यमांची हरवली काय असा प्रश्न एका ठिकाणी निर्माण होतो. पण ज्या ज्या वेळी मला या सगळ्यांकडे बघत असताना गेली 2 वर्ष मी दैनिक दामाजी एक्सप्रेसचं काम करतोय. अगदी इथल्या सगळ्या प्रतिनिधींनी त्याला जोरदार काम केलंय आणि खऱ्या अर्थानं अशा एका दैनिकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एखादा दैनिक सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करता आणि मागाशी जसं आदरणीय कृषीभूषण दादासाहेब पाटील म्हणाले तसं कुठलीही 1 रुपयाची जाहिरात न मागता आबा प्रामाणिकपणे सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या माणसांचा सन्मान एखाद्या व्यासपीठावरती होतो. त्यावेळी मला वाटतं प्रसार माध्यमांची भूमिका मला अतिशय महत्वपूर्ण आणि भक्कम वाटायला लागते आणि म्हणून या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं या दैनिकाचं खूप खूप अभिनंदन करेन. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत सगळेचा खरं तर सभेचा संकेत आहे. अध्यक्ष असतानाही मी महाराजांचं आपल्याला ऐकायचंय सगळ्यांना. एवढा मोठा माणूस राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय इंगळे महाराज आपल्यासाठी या व्यासपीठावरती आहेत.
सेंद्रिय शेती या करमाळा तालुक्यातली जर खऱ्या अर्थानं कुणाला पाहायची असेल आणि एकत्र कुटुंब काय असतं याची ताकद जर अनुभवायची असेल तर मला वाटतं कंदरच्या मातीमध्ये जर आम्ही गेलो तर पांडुरंग उद्योग समूह म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी एक मोठं काम दादासाहेब पाटलांच्या घराने केलं आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं खूप आनंद वाटतो. आज आबा आपल्याला विद्यार्थ्यांना काय दाखवायची गरज आहे तर मला असं वाटतं की जे दादासाहेब पाटलांनी कंदरमध्ये केलंय तिथं शाळेच्या सहली निघल्या पाहिजेत. त्यांचं जे कोल्ड स्टोरेज आहे या तालुक्यातलं ते फार महत्वाचं आहे. आमची येणारी पिढी आज केळी आमच्याकडे केळी पिकाचं महत्व महाराज एवढं मोठे महाराष्ट्रात नाही देशातली सर्वाधिक जास्त केळी कुठे पिकत असेल तर ती या करमाळा तालुक्यामध्ये आज पिकली जाते आणि ती जर विकली जात का असेल तर त्या विकण्याचं श्रेय मला वाटतं पांडुरंग उद्योग समूहाचे आमचे दादा पाटील आज व्यासपीठावरती आहेत. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं मान्यवर मंडळी आहेत आणि मी आबा फार कमी कार्यक्रमात असं बघतो की दादा पाटलांना प्रमुख पाहुणे म्हणून अलीकडे बोलवण्यात येते. मला वाटतं जोपर्यंत अशी माणसं व्यासपीठावरती येत नाहीत आणि विद्यार्थ्यांसमोर दिसत नाहीत मला नाही वाटत येणाऱ्या पिढीमध्ये चांगली माणसं घडवायची असतील तर हे लोक आम्हाला आणावं लागतील. म्हणून आदरणीय दादा पाटील असतील ज्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून कार्य करण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय अण्णा आज व्यासपीठावरती आहेत. हिरडे आबांना तर आमचा संपूर्ण तालुका या निमित्तानं ओळखतो. आज आबांना सुद्धा आदर्श पत्रकार म्हणून या ठिकाणी पुरस्कार आहे. आबा खूप चांगलं वाटलं आपण इतरांना पुरस्कार देता पण आबाला सुद्धा पुरस्काराची गरज असते हे दामाजी एक्सप्रेसने ओळखून आबांना सुद्धा इथं बोलवलंय. कारण पुरस्कार हे माणसाला खऱ्या अर्थानं बळ पुरवतात. पुरस्कार हे माणसाला प्रेरणा देतात आणि म्हणून आबांना सुद्धा आज या ठिकाणी बोलवले. बळीराजा संघटनेचे खराडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती. पण मला आज खऱ्या अर्थानं विशेष आनंद यासाठी होतोय की जी माणसं खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रात काम करतात पण आबा कुणाचाही 1 रुपया न घेता बगरे सर स्वतःच्या पैशानं चहा पाजणारा या तालुक्यातला पहिला सभापती म्हणून आम्हाला सरडे साहेबांकडे बघावं लागेल. सगळ्या विद्यार्थ्यांना आलेल्यावरती त्याला अटेस्टेड कॉपी देणे त्याच्यावरती सगळं काम करणे आणि जाताना माझा चहा पिऊन जा असा आग्रह धरणारा नेता खऱ्या अर्थाने लाल मातीतला पैलवानच असा असू शकतो. मातृभक्त असणारे दत्ताभाऊ आज या ठिकाणी व्यासपीठावर आल्यामुळे बगरे सर या व्यासपीठाची उंची आज वाढलेली आहे. आम आदमीचे इथं अध्यक्ष आहेत पाठीमागे खराडे साहेब बसलेले आहेत. सुंदर असं सूत्रसंचालन आपल्याला मोहित करणार आहे. गाडेकरांनी इथं प्रास्ताविक केलंय. मला वाटतं बगरे सरांना फार मोठी किमया या निमित्तानं जमलेली आहे आणि आणखी एका गोष्टीसाठी मला हा सोहळा फार महत्वपूर्ण वाटतो. आज आमच्या गणेश पवारांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. सर गरीब शेतकऱ्यानं जर ठरवलं ना माझ्या मुलाला शिकवायचंय आणि जर मनात आणलं त्या बापानं तर बाप काय करू शकतो याचं तालुक्यातलं मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय गणेशजी पवार आहेत. आज त्यांचा भगवंत नावाचा मुलगा करोडो रुपये तुमच्याकडे असतील सर पण हैदराबादच्या एम्स मध्ये जाऊन देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी सायन्स क्विज पासून हरवण्याचं काम करून संशोधक म्हणून उभा राहण्याचं काम करतोय. एक निष्ठावान डॉक्टर आहे. दुपारी मला गणेशचा फोन आलता असं एक पेशंट आहे त्याला इथं उपचार मिळाला नाहीत. एकच ऑन्कोलॉजिस्ट आहे डॉक्टर धनंजय केळकर सरांना माझा निरोप द्या. दिनानाथचे वैद्यकीय संचालक जो लता दिदींचा वारसा ते चालवतात त्या आदरणीय धनंजय केळकर सरांशी मागाशी मी गणेशचं बोलणं करून दिलं. मला वाटतं तालुक्यातले प्रश्न आबा सोडवणारी मंडळी आहेत मग ते आरोग्याचे असतील ते सामाजिक असतील आणि शैक्षणिक असतील त्याला मात्र वैचारिक पद्धतीने वाचा फोडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते मला वाटतं पत्रकार करत असतात आणि पत्रकाराची भूमिकाच लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम करत असते. काल आबांनी एक कार्यक्रम ठेवला होता हिरडे आबांनी त्या ठिकाणी डॉक्टर प्रदीप आवटेंना आपण सन्मानित केलं होतं. मी नेहमी म्हणतो की कुठलीही चळवळ ज्यावेळी ती विद्यार्थ्यांपर्यंत जाते तेव्हा ती आबा लोक चळवळ होते आणि आज आपण इथं केमच्या शाळेला बगरे सर सन्मानित करताय. दैनिक दामाजी एक्सप्रेस ही फक्त आता वृत्तपत्र म्हणून राहिलं नाही तुम्ही त्यांना शाळेपर्यंत घेऊन गेल्यामुळं ती आता चळवळीत रूपांतर झालेली गोष्ट आहे. चळवळ म्हणजे काय तर साचे मोडणे. साचे मोडणे म्हणजे काय विचार मांडणे. मग विचार मांडता येतात माणसं मरू शकतात पण चळवळ अमर्त्य असते आणि अमर्त्य चळवळीला खऱ्या अर्थानं विचारांचं बंधन असते आणि ते लेखणी वाटे वैखरी वाटे
मला वाटतं पत्रकार मांडत असतात. त्याच्यामुळे पत्रकारी फार मोठी भूमिका आहे. पत्रकार हे व्रत आहे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी शासनाकडनं सुद्धा न्यायदान हुकून जाते आणि अन्यायाची कुठेतरी बाजू घेता घेतली जाते, त्यावेळी खऱ्या अर्थानं समाजातनं न्यायाची भूमिका मांडण्यासाठी, अन्यायावरती प्रहार करण्यासाठी मला वाटतं पत्रकाराची लेखणी फार महत्वाची असते. आणि म्हणून अशा या लेखणीकडनं आज या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मला फार आनंद वाटतोय. आणि येणाऱ्या कालखंडात बगरे सर, मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही ज्या ताकदीनं आज सगळ्या आपल्या 11 तालुक्यांमधनं जिल्ह्यातलं तुम्ही काम मोठं उभं केलेलं आहे, याचं कुठेतरी येणाऱ्या कालखंडामध्ये वटवृक्ष व्हावा, आणखी चांगलं काम मिळावं. मागाशी मी म्हणलं पोर्टलवरती आपल्याला हात घाता हो म्हणले, तर मला वाटतं एखादा चांगला आपला युट्यूब चॅनल असावा आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक चांगले कार्यक्रम, उदाहरणार्थ जो इंगळे महाराज बोलणार आहेत यांचा कार्यक्रम जर असा दामाजी एक्सप्रेसच्या ह्याच्यातनं जर मला वाटतं लाईव्ह झाला, चालूच आहे ना, तर मला वाटतं खूप चांगलं आहे. आणि हा सोहळा मला वाटतं इतर सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम करेल. आज सगळी परिस्थिती पाहिली इंगळे महाराज, शेवटच्या टप्प्यावरती आणि येतो भाषण थांबवतो. आज मी सगळी परिस्थिती पाहतो, खूप सगळी बदल होताना झपाट्यानं दिसत आहेत. राजकारणाची परिस्थिती आपण पाहिली, कोण कुठे काही सांगता येत नाही. समाजकारणाची परिस्थिती पाहिली तरी अडचण आहे. आणि या सगळ्या परिस्थितीकडे पाहताना मला वाटतं जर आशेचा किरण कोण असतील तर मला वाटतं वर्गातली मुलं आणि रानातली फुलं ही दोनच फक्त माझ्या दृष्टीने आशेचा किरण वाटतात. आणि ही फक्त जपणं आम्हाला आज महत्वाचं आहे. शेवटी आज या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्या पुरस्कारार्थींना मी या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. आज मी नेहमी एक सांगतो की महाराज तुम्ही व्यासपीठावरती आहात, मला सांगणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातला आमचा मराठी माणूस 4 फडात रमतो. 4 फडांचा त्याला अतिशय नाद आहे. मराठी माणूस म्हणलं की त्याच्या लक्षणामध्ये 4 फड येतात. पहिला फड येतो कुस्तीचा, दुसरा फड येतो उसाचा, तिसरा फड येतो राजकारणाचा आणि चौथा फड येतो तमाशाचा. मला वाटतं या 4 फडांना बाजूला सारून आज इथं आपलं व्याख्यान ठेवून बगरे महाराजांनी या ठिकाणी प्रबोधनाचा गड उभा केलाय आणि तुम्हाला सगळ्यांना सन्मानित करण्याचं भाग्य या निमित्तानं येतंय. तळागाळातल्या प्रत्येक माणसाला वेचून इथपर्यंत आणणं, प्रमुख पाहुणे म्हणून निवडताना सुद्धा त्यांनी विशेष काळजी घेतलेली आहे. असा हा सोहळा होतोय आणि याच्यातनं खऱ्या अर्थानं पुरस्कारार्थींचं कौतुक होतंय. मला वाटतं आयुष्यात पुरस्कार येतील जातील, खूप येतील, परत येतील, पण मला वाटतं हा संत दामाजींच्या नावानं एखाद्या माध्यमानं दिलेला पुरस्कार मला वाटतं आयुष्यामध्ये आपल्याला कायम आठवणीत राहणारा असा एक सोहळा असतो. आणि याच पुरस्काराच्या जीवावरती आपण भविष्यातलं चांगलं काम करू शकतात. आपल्या या सगळ्या पुरस्कारार्थींसाठी मी कवी पद्माकर वैद्यांच्या 4 ओळी आहेत त्या आपल्या अभिनंदनासाठी या ठिकाणी म्हणतो. व्यासपीठाची माझी रजा घेतो. कधीतरी गोव्याचं मराठीचं जर पुस्तक आपण बघितलं गोवा राज्याचं, आपल्याला वाटतं की गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, गोवा मदिरेसाठी प्रसिद्ध आहे, गोवा खऱ्या अर्थानं मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. पण याच्याही पेक्षा जास्त कधी मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण गेला आणि जिथं VIP लॉन्च मध्ये विदेशी पर्यटक बसतात, तिथं एका कवीच्या 4 ओळी त्यांनी छापलेल्या आहेत. त्याचं मराठी भाषांतर आहे, त्याचं इंग्रजी आहे, कविता मराठीत आहे पण त्याचं इंग्रजी भाषांतर आहे आणि त्याचं कोकणी भाषांतर आहे. 3 भाषामध्ये ती कविता त्या VIP लॉन्च मध्ये सगळ्या विदेशी पर्यटकांसाठी ठेवलेल्या आहे. मला वाटतं एखाद्या कवीच्या सन्मानार्थ एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखाद्या कवीची कविता लाभणं मला वाटतं हा खऱ्या अर्थानं शब्दांचा विजय असावा आणि भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक असावं. आम्ही नेहमी म्हणतो महाराज या भारतीय संस्कृतीवरती किंवा सगळ्या मान्यवरांवरती आम्हाला ज्ञानानं बोलण्याचा अधिकार जरी नसला तरी प्रेमानं बोलण्याचा अधिकार मात्र नक्की आहे आणि त्या प्रेमानं आम्ही बोलत असतो. कवी पद्माकर वैद्य आमच्या विद्यार्थ्यांसाठी लिहून ठेवतात. एवढी कविता मांडताना व्यासपीठाची आपली रजा घेतो. कवी पद्माकर वैद्य लिहितात की या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या, पाकळ्यांना या कळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या, बोलही अनमोल ज्यांचे त्या स्वरांना सूर द्या, प्रीत ज्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या, नक्षत्र ज्यांचे छत्र आहे क्षेत्र त्या आजमावू द्या, पुत्र हे आधारभूचे मात्र त्यांना मंत्र द्या, भाव ज्यांचा देव आहे धाव त्यांना घेऊ द्या, भरधाव ज्यांची धाव आहे नाव त्यांचे होऊ द्या, मकरंद ज्यांचा छंद आहे धुंद त्यांना होऊ द्या, स्वच्छंद या साऱ्या जगाचा आनंद त्यांना घेऊ द्या, शेवटचं कडवं होऊ द्या साकार स्वप्ने, होऊ द्या साकार स्वप्ने, आकार
आकार त्यांना घेऊ द्या, आकाश आणि अवकाशही ग्रहगोल त्यांना पाहू द्या. या फुलांना, या मुलांना रंग द्या आणि गंध द्या. पाकळ्यांना, या काळ्यांना साथ द्या, प्रतिसाद द्या. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपल्या मनोगतावरती मी भाष्य करणं म्हणजे सूर्याला पणतीनं प्रकाशाचं महत्व सांगण्यासारखं होईल. परंतु आपण सर्व पुरस्कारांचा गौरव करत असताना एवढंच तुमच्या मनोगतातून मानविक पद्धतीनं टिपावंसं वाटतं की शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. अशाच पद्धतीनं आतापर्यंत खूप मोठी तपश्चर्या केली, खूप मोठा संघर्ष केला आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या पुरस्काराला गवसणी घातली. यानंतर प्रेम कधी तराजूनं तोलायचं नसतं, प्रेम कधी तराजूनं तोलायचं नसतं आणि जिथं गुरुवर्य इंगळे महाराज तिथं जास्त काही बोलायचं नसतं. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय गुरुवर्य इंगळे महाराजांना विनंती आहे की आपण आम्हास आशीर्वाद द्यावे. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या ज्ञानवराय तुकोबरायांच्या चरणी वंदन करून संत दामाजी महाराज व मंगळवेढ्यामध्ये होऊन गेलेल्या सर्व संतांना वंदन करून छत्रपती शिवरायांना व धर्मवीर शंभूराजांना प्रणिपात करून या गावाचं प्रमुख श्रद्धास्थान आणि अधिष्ठान असलेल्या कमला भवानी मातेच्या चरणी वंदन करून आज दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या द्वितीय वर्धापनाच्या निमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय असे सन्माननीय गणेशजी करे पाटील साहेब, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे मुख्य संपादक, आपल्या सर्वांचे सुपरिचित असणारे व पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीतून घेऊन जाणारे आदरणीय दिगंबर बापू भगरे, मी ज्यांच्या माध्यमातून या व्यासपीठावर सतत येतोय, प्रत्येक तालुक्यातल्या वर्धापनाच्या कार्यक्रमाला माझी हजेरी असते, असे आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली भगरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आदरणीय ॲडव्होकेट हिरडे आबा, त्याच पद्धतीनं ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ती सर्वच पुरस्कारार्थी त्यांचं सर्वप्रथम मी इथं अभिनंदन करतो. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या द्वितीय वर्धापनाच्या निमित्ताने करमाळा विभागाचे सर्व पत्रकार आणि आदरणीय भगरे बापू यांना या वर्धापनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या अगोदर ज्या ज्या वक्त्यांनी आपापलं मनोगत मांडलं याच्यावरून लक्षात घेण्यासारखं आहे की हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं दैनिक वर्धापनाचा आहे का धार्मिक कार्यक्रम आहे असा आता इथं प्रश्न निर्माण होतोय. खर तर ज्यांना पुरस्कार दिला जातोय त्यांना एका वृत्तपत्राकडून पुरस्कार मिळत असल्यामुळे त्याला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. कारण आता समाजामध्ये पुरस्कार देणाऱ्या विविध संघटना आहेत, त्या संघटनांकडून पुरस्कार देणं मिळणं हा त्यांच्या सेवेचा, त्यांच्या कार्याचा गौरवच आहे. परंतु पत्रकारांनी समाजातल्या अशा गौरवाला पात्र असणाऱ्या आणि समाजामध्ये आपलं सर्वस्व समर्पण करून कार्य करणाऱ्या मंडळींना इथं पुरस्कारासाठी नियुक्त केलेलं आहे. खरं तर दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून पुरस्कार मिळणं म्हणजे पुन्हा दुसरा पुरस्कार घ्यावा लागेल असं मला तरी वाटत नाही. एवढी या पुरस्काराची उंची, याला कारण हे वृत्तपत्राकडून तरी पुरस्कार आहेच आहे, पण संत दामाजीच्या भूमीतून आलेल्या भगरे परिवाराच्या दृष्टीतून नियुक्त केलेल्या
सेवाभावी, निस्पृह आणि निष्काम कार्याचा हा पुरस्कार असल्यामुळे या पुरस्काराला एक वेगळी उंची प्राप्त होतीये. खर तर पत्रकार म्हटलं की आपल्याला एकच माहिती आहे, आता अध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सध्याच्या काळामध्ये पत्रकारिता जशी प्रभावी आहे तसा सोशल मीडिया खूप प्रभावी आहे. एक काकण सोशल मीडिया पुढं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आता बोलत असताना अध्यक्षांनी सांगितलं की आपलं युट्यूब चॅनल असावं, परंतु आहे आणि त्याच्यावरून लाईव्ह होतोय. कारण या प्रवाहाबरोबर राहणं ही काळाची गरज बनलेली आहे. परंतु अशा या प्रवाहात सुद्धा विचाराचा ऱ्हास होतोय आणि आपला समाज आता कुठं चाललेला आहे याच्यावर मंथन करणं, चिंतन करणं, त्या अनुषंगानं श्रवण म्हणजे ऐकणं हे खूप महत्वाचं ठरायला लागलेलं आहे. याच्यासाठी फक्त धार्मिकतेच्या व्यासपीठावरूनच आपण मंथन करावं असं नाही, तर याला सामाजिक व्यासपीठावरून सुद्धा मंथन करण्याची गरज आहे, सांस्कृतिक व्यासपीठावरून मंथन करण्याची गरज आहे. धार्मिक व्यासपीठावर तर मंथन सतत चालू आहे. त्या मंथनाला संप्रदायात सप्ताह किंवा सत्संग असं संबोधलं जातं. आता सप्ताहाच्या माध्यमातून समाजाला जाग करण्याचं काम केलं जातं म्हणजेच मंथन आहे. परंतु हे मंथन सामाजिक बांधिलकीचं जर व्हायला लागलं तर नक्कीच त्याला समाजाच्या नीतिमूल्याला घेऊन जाणारी जडणघडण आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता नीतिमूल्य हरवायला लागलेली, संस्कार लोपायला लागलेले आहेत, संस्कार व्याख्यानं सांगण्याची परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. प्रतिष्ठा, पद, पैसा या प मध्ये आम्ही सर्वात जास्त गुंतलेलो आहोत आणि त्यामुळे या सर्वांची जीवनामध्ये गरज असली तरी अत्यंत गरज ही संस्काराची, विचाराची आणि ज्ञानाची आहे. आता करे पाटील साहेबांनी सांगितलं की आम्हाला ज्ञान सांगायला जरी अधिकार नसला, असं काही नाही, ज्ञान सांगायला सर्वांनाच अधिकार असतो. कारण जे जे आपणाशी ठावे ते जेवढं आपल्याला येतं तेवढं आपण इतरांना दिलं पाहिजे. आता माझ्या बाबतीमध्ये सर्वांनीच बोललेलं आहे, याचा अर्थ मला 100% ज्ञान आहे असं नव्हे. पण या प्रवाहामध्ये गुरुकृपेद्वारे सत्संगाच्या माध्यमातून माझ्या बुद्धीला जेवढं पेलवलं तेवढं मी ग्रहण केलं आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून इथं व्यक्त होत असताना 100% माझ्याकडून मांडलं जाईल असं सुद्धा नाही. ज्ञान किती आहे आणि आपल्याकडं किती आहे याची मोजमाप आणि याचा आपण विचार करण्यापेक्षा आपल्याला जेवढं आकलन झालं तेवढं आपण दिलं पाहिजे. कारण समाजाला ज्ञानाची गरज आहे. मग त्या ज्ञानाला जसा उपसर्ग असेल तसा शब्द तयार होतो. ज्ञानाला जर उपसर्ग आला तर त्याला विज्ञान म्हणतात. ज्ञानाला स्मृती उपसर्ग आला तर स्मृती ज्ञान म्हणतात. त्याच ज्ञानाला भ्रम उपसर्ग आला तर ब्रह्मज्ञान म्हणतात. त्याच ज्ञानाला उपसर्ग आला अज्ञान म्हणतात. त्याच ज्ञानाला ब्रह्म उपसर्ग आला तर ब्रह्मज्ञान म्हणतात. आता या प्रत्येक पदाचा व्याख्येनुसार स्वतंत्र विचार आहे. विज्ञानाला सायन्स विज्ञान का म्हणतं आणि विज्ञानाला अध्यात्म विज्ञान कोणत्या भूमिकेतून पाहतं. प्रत्येक विज्ञान शब्दाचा एकच अर्थ असेल असं नव्हे. अधिक ज्ञान बरोबर विज्ञान, याचे दोन अर्थ मांडतो. विशेषाचं ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञान शब्दाचा अर्थ अधिक ज्ञान, यामध्ये विशेषाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, विपरीताचं ज्ञान म्हणजे विज्ञान. आम्ही समाजाला, कुटुंबाला, व्यक्तीला, मानवाला कसं पाहतो त्याच्यावर विज्ञान शब्द अवलंबून आहे. विज्ञानाला आम्ही आध्यात्मिक भूमिकेतून सुद्धा पाहू शकतो. कारण विशेषाचं विशेष ज्ञान याला विज्ञान म्हणतात. हाही अर्थ आपल्याला विज्ञान शब्दातून स्वीकारता येतो. परंतु विशेष ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. जसं आपण आता आदरणीय पाटील साहेबांच्या अनुषंगानं बोलत असताना केळी हा विषय मांडला. पण केळी आत्ताच्या तरुण मुलांना कळली आहे का इथून पुढे जावं लागतं. आपण आता केळी उत्पन्न करणं प्रोडक्टच्या रूपाने, ते पुन्हा समाजात घेऊन जाताना त्याला मार्केटिंगच्या रूपाने
ती कसं घेऊन गेलो याचा आपण प्रवास मांडला. तशी केळी पटवून पण देता आली पाहिजे की ती आरोग्याला किती महत्वाची. केळी हा विषय आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे. कारण आरोग्य करोनाने आम्हाला शिकवलंय. जीवनामध्ये सर्वात मोठं काय असेल आपल्या प्रत्येकाच्या अनुषंगानं, तर तो फक्त देह आहे, शरीर आहे. ज्याच्याकडं शरीर व्यवस्थित आहे तो सर्वात श्रीमंत आहे. आताच्या काळामध्ये जसं आता बोलत असताना सांगितलं, बहुतेक उपसभापती साहेबांनी सांगितलं, किती जगलो याच्यापेक्षा कसा जगलो, कसा जगलो याच्यामध्ये शेवटपर्यंत निरोगी राहून जगलो, शेवटपर्यंत सामर्थ्याने जगलो, शेवटपर्यंत. आता 40 झाली की गुडघे दुखायला लागले. याला कारण काय? आम्ही या वस्तू खायच्या सोडल्या. आपल्या लग्नाच्या पंक्तीमध्ये आता भजे पापड याला जास्त महत्व आलं, फळांना महत्व कमी झालं. हे आपण आपल्या माध्यमातून याचं मंथन होऊन समाजासमोर जर घेऊन गेलो तर पुढची पिढी सशक्त होईल. या पुढच्या पिढीचं शरीर व्यवस्थित करून नंतर बुद्धी व्यवस्थित करायची. आपल्याला बुद्धी व्यवस्थित असायला हवी, त्याच बरोबरीनं शरीर सुद्धा त्या बुद्धीप्रमाणे व्यवस्थित असलं पाहिजे. आणि त्या बुद्धीला घेऊन जाणारं शरीर जोपर्यंत जन्म आहे, जीवन आहे, तोपर्यंत ते शरीर अनुकूल पाहिजे. 80 वर्ष जगलो, 60 वर्षाच्या पुढं बाहेरच पडलो नाही. 20 वर्ष फक्त केव्हा मरण येईल या विचारात घालवले नाही. जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाचा आणि समाजाच्या सेवेसाठी आम्हाला खर्च करता आलं पाहिजे. समाजामध्ये उतरूनच समाजाची सेवा केली जाते असं नव्हे. आपल्याला जर समाजसेवा करायची असेल तर करे पाटील साहेबांकडे बघावं. कारण त्यांनी मला सांगितलं की ते समाजामध्ये कशा पद्धतीने, 2 मिनिटच फक्त त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आणि त्याच्यासाठी करमाळा हा एक आदर्श आहे. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आरोग्य विभागाचा जो महाराष्ट्राला लाभ होतोय तो करमाळा या तालुक्याच्या माध्यमातून. करमाळा हे महाराष्ट्रात नाव या विभागाच्या, या विषयाच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. चला ठीक आहे, मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय की जीवनामध्ये शरीराची गरज आहे तशी बुद्धीची गरज आहे. एकच मुद्दा मांडतो, बोलण्यासारखं भरपूर आहे, मला बोलताही येतं, पण आपला जास्त वेळ मी घेणार नाही. कारण माझ्या समोर दररोज दिवसभरात हे विषय असतात. 2 दिवसाखाली मी 2 दिवसात 5 कीर्तनं केलीत. माझ्या समोर कार्यक्रम भरपूर असतात, बोलण्याची सवय आहे. परंतु आपलाही जास्त वेळ जाऊ नये. गुलाबजामुन देताना 1-2 खाल्ले तर आपल्याला पुन्हा मिळावे वाटतात, पण जास्त मिळाले तर बस करा असं म्हणावं, अशा विचारापर्यंत आपण येणार आहे. तुम्ही बस करा म्हणण्या अगोदर किंवा पाठीमागून चिठ्ठी येणे अगोदर येणार नाही, मला खात्री आहे. कारण ही सगळी माझ्या प्रेमातली मंडळी आहे. बगरे परिवार म्हणजे मी या परिवारातला एक घटक आहे आणि म्हणून तशी काही चिठ्ठी येणार नाही. पण एक मुद्दा मांडतो, आपण जीवन जगताना मन सांगेल त्या पद्धतीनं जगावं का बुद्धीच्या मागे धावावं? बुद्धीच्या मागे धावावं. आता मला असं वाटतं की आपल्याला बुद्धी दिली आहे का? आपलं वागणं, प्रवृत्ती, विचार जर पाहिले तर आम्ही बुद्धीचा किती वापर करतोय? जसं आता मोबाईल इतके चांगले आहेत. अहो या ब्रह्मांडाला, मी केवळ भारताला म्हणणार नाही, जगाला पण म्हणणार नाही, ब्रह्मांडाला आपल्या जवळ आणण्याचं काम कोणी केलेलं आहे तर मोबाईल नाही. तर या मोबाईलचं ज्ञान किती आहे आपल्याला, तसं बुद्धीचं ज्ञान किती आहे? बुद्धी किती कळली आम्हाला? बरं बुद्धी कळली नाही, जाऊ द्या, वापर तरी करू. कारण काही काही गोष्टी न कळता सुद्धा आम्ही वापर करत असतो आणि त्या पद्धतीनं पुढे जात असतो. या बुद्धीचा वापर आहे का असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्हाला बुद्धी देवानं दिली आहे का, इथं प्रश्न चिन्ह द्यावं लागतं. मी का दिलं, पुन्हा कुणाचं ऑब्जेक्शन नको म्हणून. आम्हाला बुद्धी दिली आहे का असा प्रश्न पडतो. याला कारण आम्ही मनाच्या मागे धावतोय. जो मनाच्या मागे धावतो त्याला जीवनात दुःख भरपूर येतात.
आणि जो बुद्धीच्या मागे धावतो त्याला दुःख कमी येत नाही तसं म्हटलं नाही मी, कारण बुद्धीने विवेक जागा राहतो आणि विवेकाने जीवनात तडजोडीची भूमिका येते आणि तडजोडीच्या भूमिकेमध्ये जगत असताना जगण्याचा आनंद व्यवस्थित घेता येतो. क्षेत्र कोणतंही निवडा, ज्याच्या त्याच्या संस्कारावर क्षेत्राचा विषय आहे, पण त्या क्षेत्रातला आनंद घेता आला पाहिजे. आम्ही क्षेत्र कोणतं निवडतो, कृषी क्षेत्र निवडलं, शैक्षणिक क्षेत्र निवडलं, धार्मिक क्षेत्र निवडलं, संप्रदाय क्षेत्र निवडलं, कोणतं क्षेत्र निवडतो याच्यापेक्षा त्या क्षेत्रातला आनंद किती घेतला, किती वर्ष त्या क्षेत्रामध्ये राहिलो, याच्यापेक्षा त्या क्षेत्रातला आनंद किती घेतला याला खूप मोठं मोल आहे. आणि हा आनंद घ्यायचा असेल तर बुद्धीशिवाय घेऊ शकत नाही. आणि या बुद्धीला जर ऊर्जा मिळवायची असेल तर ती फक्त संत विचारच देऊ शकते. आणि त्या ऊर्जेसाठी आमच्या संत विचाराला, आमच्या संत परंपरेला, संतांनी मांडून दिलेल्या मंदिरांना सुरक्षित ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर शंभूराजांनी. आता शंभूराजांचा बलिदान मास चालू झालेला आहे आणि त्या निमित्ताने त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण त्यांच्या त्यागामुळे आम्ही आज इथं ताठ मानेनं बोलायला उभा राहू शकतोय. कारण आम्ही कीर्तन सुद्धा करू शकलो नसतो. आम्ही आज कीर्तन करतोय, सप्ताह करतोय, वारी करतोय आणि ते सुद्धा निर्भयपणे करतोय. याला कारण कोण असेल तर शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्यांचा बलिदान मास साजरा करत असताना आपण काहीतरी त्यागावं, पण त्यागता येत नसेल तर त्यांचं स्मरण करणं हे सुद्धा बलिदान मासाच्या निमित्ताने आपल्यासाठी कर्तव्याचं ठरणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी त्यांचं स्मरण करतो. मला इथं सन्मान दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. आपण आपले आशीर्वाद देत असताना अनेक गोष्टींचा उलगडा विविध मुद्द्यांच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडला. आणि असं म्हटलं जातं किंबहुना आपल्याच मनोगतातून हे नवीन सुभाषित इंग्रजी भाषेमध्ये तयार होईल, ते म्हणजे ब्रेन अँड नॉलेज आर टू साइड्स ऑफ हेल्दी लाईफ जर्नी. आणि हे प्रत्येकानं स्वीकारणं, प्रत्येकाने अंगीकारणं ही काळाची गरज होत आहे. यानंतरच्या या करमाळा विभागीय कार्यालय द्वितीय वर्धापन दिन सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी जे पुरस्कार आपण कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती करमाळा या तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सभापती सन्माननीय श्री दत्तात्रयजी सरडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सभापती महोदयांना विनंती आहे की कृपया हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकृत करावा. सन्माननीय दिगंबर बाबू बगरे आपणास विनंती आहे की कृपया सभापती महोदयांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण करावा. त्याचबरोबर ग्रामपंचायत सन्माननीय विकासजी गलांडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलाही सन्मान या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने संपन्न होतो आहे. सरपंच महोदयांनाही विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपणही मंचाकडे यावं. चिखलठाण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्मान्य विकासजी गलांडे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्र समूहाचे संपादक हरिभक्त परायण गुरुवर्य ज्ञानेश्वर मौली भागरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. चिखलठाण ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्मान्य विकासजी गलांडे साहेब यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यक्रमाचं प्रयोजन होत असताना पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये सरजी कांबळे साहेबांना दैनिक दामाजी एक्सप्रेस या परिवाराच्या वतीने समाजरत्न या पुरस्कारांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय गुरुवर्य इंगळे महाराजांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करावं. कांबळे परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान स्वीकारतोय आणि समाजरत्न या पुरस्काराने समाजकारण, राजकारण या दोन्ही भूमिकेच्या माध्यमातून समाजाची सेवा काय असते, समाजरत्न अनिरुद्धजी कांबळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यांचे पिताश्रीही आवर्जून उपस्थित आहेत. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीप्रमाणे ज्या माणसानं आपल्या या कर्तृत्वानं लेकराला घडवलं
अनिरुद्धजी कांबळे व कांबळे परिवाराचा यथोचित सन्मान समाजरत्न पुरस्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर सेवारत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत अर्थातच सन्माननीय सुनीलजी सावंत साहेब। सन्माननीय सुनीलजी सावंत पुरस्कारार्थींचं स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे। सेवारत्न पुरस्कार पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्री सुनीलजी सावंत आपल्या सेवेमध्ये आपल्या सेवेचे व्रत अंगीकारणारे पूर्णत्वास नेणारे सन्माननीय सुनीलजी सावंत साहेबांचा यथोचित सन्मान दैनिक रामाचे एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा द्वितीय वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवारत्न पुरस्कार मानकरी सुनीलजी सावंत साहेब। यानंतर शिक्षक रत्न पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी सन्माननीय श्रीताई गवळी मॅडम शिक्षण रत्न पुरस्कार। विनंती आहे त्याचबरोबर गवळी परिवारातील सदस्यांना व त्यांच्या हितचिंतकांना विनंती आहे की सर्वांनी आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाच्या पुढे या। शिक्षण रत्न पुरस्कार शिक्षणासारख्या पवित्र आणि पावन क्षेत्रामध्ये आपल्या कर्तव्याशी बांधलेले राहून बहुजनांच्या कुटुंबियांपर्यंत शिक्षणाची धंदा पोहोचवणार हे व्यक्तिमत्व सन्माननीय सौभाग्यवती महोदया जयश्रीताई गवळी मॅडम यांचा सन्मान शिक्षण रत्न ह्या पुरस्कार या ठिकाणी सन्मान होत आहे। यानंतर शिक्षक रत्न पुरस्कार शिक्षक रत्न पुरस्कार पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री जाकीर मुलानी सर। शिक्षक रत्न पुरस्कार पुढील पुरस्कार तुम्ही तयार राहायचा आहे। या ठिकाणी शिक्षण रत्न पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। यानंतर शिक्षक रत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री जाकीरबाई मुलानी सर। शिक्षक रत्न पुरस्कार पुरस्काराचे मानकरी आहेत मुलानी सर। सन्माननीय मुलानी सर व मुलानी परिवारातील सर्व सदस्यांना त्याचबरोबर त्यांच्या समेत आलेल्या नातेवाईकांना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं। पुरस्कारार्थींना विनंती आहे की कृपया कुणी इथून जाऊ नका। सर्वात शेवटी आपण असे ग्रुप फोटो घ्यायचा आहे तरी कृपया कुणी इथून जाऊ नका। सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे। तत्पूर्वी शिक्षक रत्न या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। शिक्षण हे सामाजिक क्रांतीचे प्रतिभा जाकीरबाई मुलानी साहेबांचा सन्मान शिक्षक रत्न या पुरस्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर आदर्श पत्रकार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय ऍडव्होकेट बाबूरावजी हिरडे सर। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून या गुणवंत शिक्षकांचा सन्मान आणि अभिनंदन या ठिकाणी करूया। यानंतर आदर्श पत्रकार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय ऍडव्होकेट बाबूरावजी हिरडे साहेब। आपण स्वीकृत करावा। आदर्शातून आपल्या विधिज्ञ मौलिक तत्वांना समाजामध्ये पेरणारे व्यक्तिमत्व सन्माननीय बाबूरावजी हिरडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर प्रयोगशील शेतकरी आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय दीपकजी शंकर साहेब। प्रगतशील शेतकरी पुरस्काराचे मानकरी सन्माननीय दीपकजी शंकर साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या परिवारासमवेत आपल्या मित्र परिवारांसमवेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं। दीपकजी शंकर साहेबांना प्रयोगशील शेतकरी आपल्या काळ्या आईच्या पोटामध्ये विविध प्रयोगांच्या माध्यमातून पिकांचं आणि धान्यांचं सोनं पिकवणार हे व्यक्तिमत्व या तालुक्याचे प्रयोगशील शेतकरी म्हणून ज्यांचा सन्मान जिल्ह्यामध्ये नेहमी उंचावला जातो असे सन्माननीय दीपकजी शंकर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे। यानंतर उत्कृष्ट अभियंता आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत। यानंतर उत्कृष्ट अभियंता पुरस्काराच्या मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया शीतलताई जाधव मॅडम। उत्कृष्ट अभियंता सन्माननीय सौभाग्यवती महोदया शीतलताई जाधव मॅडम व जाधव परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया या गुणवंत इंजिनियर मॅडमचा सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। या अभियंता पुरस्काराच्या मानकरी शीतलताई जाधव मॅडम। वास्तविक पाहता असं म्हटलं जातं की एव्हरी सक्सेसफुल मेन बिहाइंड वन वुमेन, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो। अशाच पद्धतीने जाधव परिवारांचा लौकिक उंचावणाऱ्या ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे।
यानंतर रंगनाथ शिंदे आणि पुरस्काराचे मानकरी आहेत उद्योग रत्न आर्यस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन मालांची सोय करणारे, त्याचबरोबर मार्केट कमिटी करमाळा या संस्थेवरती कृषी सहकार पणन संस्थेवरती माजी संचालक म्हणून शेतकऱ्यांच्या फूड केअर यासाठी या प्रक्रियेमध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये अतिशय मोलाचं सहकार्य करणार हे व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित होत आहे. रंगनाथ शिंदे साहेबांना एक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने हा पुरस्कार प्रदान केला जातोय. यानंतर कलारत्न पुरस्कार आणि पुरस्काराचे मानकरी आहेत सन्माननीय श्री प्रशांतजी तकीक. सन्माननीय प्रशांतजी तकीक साहेबांना विनंती आहे की कृपया हा सन्मान आपण स्वीकारावा. कलारत्न पुरस्कार कोणत्याही कलेची मनापासून उपासना केली की अगदी उमद्या वयामध्ये आपल्या कलेचं जतन करून कला क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा लौकिक उमटवणारे हे कलारत्न व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय प्रशांतजी तकीक यांचा सन्मान कुटुंबियांच्या समवेत या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून या गुणवंत कलाकारांचं अभिनंदन करूया. त्यांच्या पुढील कलेतील वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करूया. यानंतर उत्कृष्ट निवेदक ज्यांच्या सुमधुर वाणीतून आणि सोज्वळ वाणीतून सारस्वताच्या या मंदिरामध्ये शब्दांची पेरणी असे या तालुक्याचे सुप्रसिद्ध उत्कृष्ट निवेदक सन्माननीय गणेशजी पवार साहेबांना दैनिक दामाजी एक्सप्रेस करमाळा विभागीय कार्यालय यांच्या वतीने उत्कृष्ट निवेदक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या गुणवंत निवेदकासाठी आपण जोरात एकदा टाळ्या वाजवून त्यांचेही अभिनंदन करूया. या क्षेत्रातील त्यांच्याही वाटचालीस आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करूया. यानंतर राजाभाऊ तळेकर विद्यालय केव यांना आदर्श शाळा या पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं. या प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था पदाधिकारी आपणास विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. राजाभाऊ तळेकर विद्यालय केव सन्माननीय सचिनजी हिंबाडे आपण या पुढे राजाभाऊ तळेकर विद्यालय केव यानंतर ग्रामपंचायत कवीटगाव सर्व पुरस्कारार्थींचं पुनश्च एकदा दैनिक दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने सहर्षाचं अभिनंदन. आपल्या पुढे कार्यवाटचालीस आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आपलं कार्य असंच आपल्या क्षेत्रामध्ये उरंदगीत होत राहो हीच परमात्मा श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले ग्रामपंचायत कवीटगावचे सरपंच सन्मान्य शिवाजी सरडे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सरपंच महोदयांना विनंती आहे की कृपया छोटासा सन्मान आपण स्वीकृत करावा. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्थानिक पातळीवरती विविध स्पर्धा संपन्न झाल्या. त्या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून घवघवीत असं यश संपादन केलं. अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. याच्यामध्ये मार्गस्थ होत आहेत. पुनश्च एकदा महाराजांचं दैनिक दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय व आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप आभार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे कुमारी ज्ञानेश्वरी संदीप भगत या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण या आणि या प्रशस्ती पत्रकाचं वितरण सन्माननीय मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. यानंतर चित्रकला स्पर्धा इयत्ता दुसरी मधील चौथा क्रमांक म्हणजेच उत्तेजनार्थ माही दिलीप कुमार राऊत. यानंतर पुढे राजवी आनंद जगताप यानंतर शौर्य सागर तळे यानंतर हर्षद पांडुरंग भगत. ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुढे यायचं बरं का. सर्व विद्यार्थ्यांनी पुढे यायचं पालकांना. यानंतर हर्षद पांडुरंग भगत शौर्य
यानंतर हर्षद पांडुरंग भगत चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक इयत्ता 7वी मध्ये हा विद्यार्थी आहे. श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल कंदर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सन्मान संपन्न होतो. सोनाली अभिमन्यू जगदाळे, ईश्वरी पांडुरंग भगत, प्रीतम राहुल सावंत, आदिसी ज्ञानेश्वर डोंगरे, आदिसी डोंगरे. यानंतर साजिदा मुलानी, हिचाही सन्मान संपन्न होतो. यानंतर सूरज अरुण, सूरज थांब. यानंतर सई ज्ञानदेव सरडे, चला सई. यानंतर वेदांत अण्णासाहेब पवार, समृद्धी सचिन बोराडे, समृद्धी आहे का? सोहम ज्ञानदेव सरडे, सोहम ज्ञानदेव सरडे. यानंतर विश्वजा हनुमंत सरडे, विश्वजा हनुमंत सरडे. असद अमजद शेख, असद. यानंतर ओंकार नितीन टकले, ओंकार टकले. यानंतर स्वरा समाधान डोंगरे, स्वरा समाधान डोंगरे. अन्वी रवींद्र हराळे, अन्वी हराळे. श्रेया सोमनाथ गुंड, श्रेया सोमनाथ गुंड. स्वरा अमोल नरोटे, स्वरा शिवाजी नाईक नवरे, महेश शिवाजी नाईक नवरे. पायल भारत यादव, पायल ग योगिता, तू थांब जरा योगिता. यानंतर समीक्षा सचिन धारक, समीक्षा आहे का? कार्तिकी धनंजय लोकरे, कार्तिकी धनंजय लोकरे. चल बेटा सर समोर बघा. ओके. जाकीर मुलानी आहे का जिया? चलो. थांब थांब साईड साईड. हां आईडा ठेवा एक मिनिट समोर. आणि ओके. आरोही राजकुमार राऊत, आरोही राजकुमार राऊत. या ठिकाणी आणखी जर कोण उपस्थित असेल एखादा विद्यार्थी आणि त्यांचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं नसेल तर त्या विद्यार्थ्यांना समोर येतं. सर्टिफिकेट आहेत सर्वांना मिळाले सर्टिफिकेट. सर्व बालचिमुकल्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. आपण विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. असेच यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा हीच आई कमला भवानी चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी अमरावजी मोरे सर धन्यवाद. दामाजी एक्सप्रेस विभागीय कार्यालय करमाळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला. व्यासपीठावरील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपली उपस्थिती लावली त्याबद्दल संयोजकांच्या वतीनं मी सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.